अमित शाह यांच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा, पण अधिकृत घोषणा कधी होणार याची मात्र प्रतीक्षा। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता, शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। महायुतीची आजची बैठक पुढे ढकलली, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात जाणार असल्याची माहिती, भाजप गटनेत्याच्या निवडीनंतर बैठक होणार। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे गृह खात्याची मागणी, नगरविकास खात्यासह 12 मंत्रिपदांचाही आग्रह, उपमुख्यमंत्री पदाबाबत मात्र कोणताही निर्णय नाही, सूत्रांची माहिती। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढणार, 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाचीही चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार पटोले आमने सामने, आक्षेप असल्यास जिंकलेल्या जागा सोडा, मुनगंटीवारांचं आव्हान, तर विरोध मशिनीला नाही व्यवस्थेला आहे, पटोलेंचं उत्तर। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर मागे, मुख्य सचिव सुजाता सौनिकांची एबीपी माझाला माहिती, तर जीआर काढणं ही प्रशासकीय चूक असल्याचं केलं नमूद। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी। अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या सांताक्रूजमधील घरासह पती राज कुंद्रांच्या कार्यालयावरही ईडीचा छापा, पोर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे। मुंबईच्या भांडूपमधील शाळेत लिफ्ट मेकॅनिकचं 3 अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन, पालकांच्या तक्रारीनंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी मात्र अटकेत। सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी तर नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी, पर्यटन स्थळ जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।